ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 24. आता भगवंतच अर्जुनाला काही प्रश्न विचारणार आहेत. पाहूयात ते काय विचारतात. ते म्हणाले, अर्जुना, मी सांगितलेले हे शास्त्र तुझ्या बुद्धीत मनात ठसले का? किंवा काही सिद्धांत तुला नीटसे समजायचे राहिले आहेत का? तसे नसेल आणि हे तत्वज्ञान तुझ्या हृदयापर्यंत पोचले असेल तर मला तुला काही प्रश्न विचारायचे. तुझ्या आत्मस्वरूपाचे तुला अज्ञानामुळे भान नव्हते. त्यामुळे करुणेने मोहाने तू व्याप्त झाला होतास. ते सारे कारुण्य अज्ञान कायमचे मिटले का? किंवा अजूनही तू मनात पापपुण्याचा हिशोब करीत आहेस? एखादे कर्म करावे किंवा नाही याविषयी अजूनही तू संभ्रमात आहेस का? माऊली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला हे का विचारले असावे? तर तो जो या तत्वज्ञानात आत्मानंदात तल्लीन झाला होता त्याला पुन्हा भानावर आणावे यासाठी विचारले. कारण तो तसा वृत्तीशून्य अवस्थेत राहिला असता तर युद्धातून त्याने कायमची माघारच घेतली असती. आणि युद्ध करणे हे तर धर्मकर्तव्य होते. म्हणून भगवंतांनी त्याची तंद्री मोडण्याकरता हे प्रश्न त्याला विचारले. वास्तविक तो आता ब्रह्मैक्य पावला आहे हे भगवंतांना देखील कळले होते. त्यामुळे पापपुण्याविषयीचा त्याचा संदेह फिटला आहे हे उघडच होते. परंतु धर्मसंस्थापनेसाठी हे युद्धकर्म त्याने करणे आवश्यकच होते. त्याने गीतोपदेश अंगीकारावा आणि युद्ध करावे हीच भगवंतांची इच्छा होती. भगवंतांच्या या प्रश्न विचारण्यामुळे अर्जुन थोडा थोडा भानावर येऊ पाहत होता. पण आत्मानंदाच्या अमृत सरोवरातून बाहेर पडणे त्याला शक्य होत नव्हते. तो एकदा देहभानावर येत होता आणि पुन्हा भावावस्थेत जात होता. पण भगवंत आपणास काही विचारत आहेत या जाणीवेने मोठ्या कष्टाने तो देहभानावर आला. आनंदाने थरथरत असलेला देह सावरून आणि आनंदाश्रू पुसून दाटलेल्या कंठाने तो भगवंतांना म्हणू लागला, देवा, सूर्याने जवळ येऊन वत्सा अंधार गेला काय असे विचारावे, तसेच आपण मला मोह गेला काय असे विचारत आहात. अहो, तुमच्या कृपाप्रसादाने मी कृतकृत्य झालोय. माझ्या ठिकाणी कसलाही संदेह उरला नाही. ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी कर्म करणे संपले आहे ते आत्मस्वरूपच मी झालो आहे. तुमची आज्ञा हेच आता मला प्रमाण. माझ्यासाठी तुम्ही सर्वश्रेष्ठ गुरुमूर्ती आहात. अर्जुनाचे बोल ऐकून देव अत्यंत संतुष्ट झाले. आपला उपदेश फळाला आल्याच्या सार्थकतेचा आनंद त्यांना झाला. हा सारा वृत्तांत राजा धृतराष्ट्राला सांगणारा संजयही कृष्णार्जुनांचे भावैक्य पाहून आनंद विभोर झाला. तो राजाला म्हणाला, महाराज, व्यासांनी आपल्या दोघांवरही केवढी कृपा केली आहे पहा, की आपल्याला युद्धभूमीवर चालणारा हा ज्ञानयज्ञ पाहता ऐकता आला. आपणास दृष्टी नसली तरी साध्यंत ऐकावयास मिळाला. आणि मी तर आपला एक यक्कश्चित नोकर, पण मलाही व्यास महर्षींनी दिव्य दृष्टी दिल्यामुळे तो प्रसंग मला प्रत्यक्ष पाहायला आणि ऐकायलाही मिळाला. आपल्या दोघांनाही तो ब्रह्मानंद भोगता आला. पण संजयाचे बोलणे धृतराष्ट्राच्या काही मनाला आले नाही. तरीही संजय त्या संवाद सुखाच्या भरात आनंदित होऊन पुढे सांगतच राहिला. तो म्हणाला, अर्जुन जेव्हा भगवंतांना पूर्ण शरण गेला आणि आता तू म्हणशील तसे करीन असे म्हणाला, तेव्हा त्यांनाही आनंद झाला. त्यांचे केवळ देहच तेवढे दोन होते, पण आत्मा मात्र एकच होता. त्यांच्यात कोणताही भेद राहिला नव्हता.
मग आता संवाद तरी कसला होणार? पण त्यांचा पूर्वीचा तो दिव्य संवाद मी आणि आपणही ऐकला आहे. माऊली म्हणतात, संजय असे बोलता बोलताच भावावस्थेत गेला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सुखातिरेकाने अंगाला कंप सुटला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जणू भक्तिप्रेमाचा पाझरच फुटला. थोड्या वेळाने तो आपसुकच भानावर आला आणि म्हणू लागला, जे परमगुह्य ज्ञान उपनिषदांना ठाऊक देखील नाही, ते मी व्यासमुनींच्या कृपेने ऐकले. त्या कृष्णार्जुनांचा हा अद्भुत संवाद आठवून मी पुन्हा पुन्हा रोमहर्षित होत आहे. भगवंतांचे ते विश्वरूप तर माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. या चमत्काराच्या महापुरात मी अगदी वाहून जातोय. संजयाचे हे बोलणे ऐकून अंध धृतराष्ट्राला काही बोध होईना, कारण त्याचे त्या दिव्य संवादाकडे लक्षच नव्हते. त्यामुळे संजय पुन्हा पुन्हा कृष्णाचे नाव घेऊन भावहर्षित का होत आहे हे त्याला कळेना. म्हणून तो संजयाला म्हणू लागला, अरे, युद्धात काय काय घडले ते सांगायला तुझी येथे नियुक्ती केली आहे, पण ते सांगायचे सोडून कृष्णार्जुनाचा हा रटाळ संवाद काय म्हणून मला सांगत बसलायस? या प्रसंगी कुरुक्षेत्रावर जे महायुद्ध होणार आहे त्यात कोणाला जय मिळेल हे सांग ना. मला तर वाटते दुर्योधनाचाच विजय होईल, कारण पांडवांपेक्षा तो अधिक पराक्रमी आहे. शिवाय दुर्योधनाकडे 11 अक्षौहिणी एवढे सैन्य आहे, तर पांडवांकडे फक्त 7च अक्षौहिणी सैन्य आहे. पण तुझे ज्योतिषशास्त्र काय सांगते ते सांग, किंवा तुझ्या तर्कविचाराप्रमाणे तुला काय वाटते ते तरी निर्भयपणाने सांग. यावर आता संजय धृतराष्ट्र महाराजांना काय उत्तर देतो ते ऐकण्यासारखे आहे. ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 24 समाप्त.